विदर्भात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तर निवडणुकीमुळे वातावरण तापलं असून प्रचार जोमात सुरू आहे। दरम्यान खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत। मात्र या धामधुमीत देखील महायुतीचे उमेदवार आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रचार बाजूला ठेवून मोताळा तालुक्यात झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी मदतीसाठी पाठपुरावा करण्याचाही शब्द दिला। या दरम्यान आमदार संजय गायकवाड देखील उपस्थित होते। मोडून पडले गाडीनं हे जे तुकडा झाला नाही मी स्वतः गेल्या 3 दिवसापासून आम्ही सर्व आमचे आमदार आम्ही सगळे प्रचार दौरे रद्द करून या 3 दिवसापासून दररोज दुपारच्या टायमाला मोठं चक्रीवादळासारखं वादळ पाऊस आणि त्याच्यासोबत गारी आणि जे लोकांच्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक हे जवळपास 100% या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। आजही आपण या ठिकाणी पाहतो मका असेल, ज्वारी असेल, भाजीपाल्याची पिकं असतील, फळबागा असतील, यांचं 100% नुकसान झालेलं आहे। मोठमोठी झाडंसुद्धा त्या ठिकाणी उन्मळून पडली, रोड ब्लॉक झालेत आणि ताबडतोब हे माहीत झाल्याबरोबर आम्ही जिल्हाधिकारी असेल, जिल्हा कृषी अधीक्षक असतील, या सगळ्यांना फोनवर या सूचना देऊन तात्काळ यांचे पंचनामे करून या शेतकऱ्याचं सगळं नुकसानीचे पंचनामे तात्काळ शासनाकडे पाठवावे। निश्चितपणानं लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे सर्व आमदार आणि आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करू। नाही, हा अवकाळी पावसाने 4 दिवसापूर्वी पिंपळगादेवी त्या परिसरात देखील असंच तांडव त्या ठिकाणी केला आणि आज तर त्यांनी अकराळ विकराळ स्वरूप धारण करून कमी वेळामध्ये बोरा एवढी गार इतकी जोरात कोसळली की त्याच्यामध्ये कुठलंच पीक म्हणजे त्यात सोयाबीन आपलं फळबाग आहे, टमाटे आहेत, मिरची आहे, मका आहे, ज्वारी आहे, केळी आहे, सर्व म्हणजे अगदी ते भुईमुगापासून भाजीपाल्यापासून काही शिल्लक ठेवलेलं नाही आहे। अगदी या 7-8 खेड्यामध्ये म्हणजे कोथळीपासून तरोड्यापासून परडा, शिरवा, चिंचपूर, अंतरी आणि वडगावपर्यंत सर्व शेतकरी हे आता उद्ध्वस्त झालेले आहेत। ताबडतोबीनं प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले। ज्या घरांची पडझड झाली असेल त्याचे देखील पंचनामे ताबडतोबी करायला सांगितले आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शासनाला या नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जाईल।